गोड बोलू नका तुम्ही आता मला अजिबात गोड बोलायचं नाही तुम्ही खोटं बोलला ना असं लक्षात ठेवा अगदी तू ग पैसे तूच तुझ्या हाताने दुसऱ्याला पैसे दिले ती येऊ दे तुला घेऊन देणार मी कुणाला पैसे दिले नाही तर माझ्या हातानं मला काय असतं ना तुमचं अरे विठ्ठला पांडुरंगा खरंच तर न्याय नाही रे बाबा खरं खरं बोलायचं वय माझ्या हाताने कुणाला पैसे आता आयफोन गिफ्ट देणार आहे नवरा म्हणल्यावर तोड करावंच लागणार की धक्का बसणारच घे आयफोन ते पण कसलं 16 तसला आयफोन मोठा अगं पण तुला कोण गिफ्ट द्यायचं आहे माझा राघू कशा पाय द्यायचं आहे कशा पाय द्यायचं आहे तुम्ही म्हणलं ना आयफोन गिफ्ट देतो उद्या बघूया ए बया दे तू म्हणलंय लगेच उद्या परवा म्हणलं तर भेटणार नाही तुम्ही काय लागा एकदा नुसतं तुम्हाला बोललं की फक्त त्या झाडावरच चढवताय आणि वरनं आपटवताय काय आता काय म्हणलं आयफोन उद्याच्याला घेऊन देतो ना आता काय उद्या नाही घेऊन देत तू पण वेळ काढ काय त्या समजा खोट आहे तुम्ही आयफोन द्यायचा आमची हाड जायची काशीला तेव्हा चला खोटं बोलायचं देणं होत नाही तर बघा बोलू नये अगं तुझा या भाव तर आहे का भाकरी कराय बसली भाकर बघ मधनच कुरताडली तुला या भाव नीट येतो का भाकरी कालवून करायला नीट येतं का तोंड उचलून बोलायला लागली पिठाला चिकटपणा तिथं पिठाला चिकट अगं कसली का असं ना सुगरण असल्यावर भाकर कशी होती या सुगरणीनं काय केलंय काय केलंय इथं भाजी आहे मित्रांनो आज शनिवार आहे म्हणून बघा कसा बेत आहे इथं भाजी इथं काय आहे मटकी काय इथं तरी एकदम एक नंबर झाली आज काय ते तरी बघूनच ध्यान व्हायला लागलंय पण माझा शनिवार आहे ग तरी तुम्हालाच केली तुम्ही मला म्हणलं ना आयफोन मग मी आपण आनंद झाला मला पण गगनात आनंद माय ना इतका आनंद झाला म्हणून म्हणलं चला आज चांगलं काहीतरी करावं कशाचं नुसतं टाकायचं तुमचे आयफोन आणताय काय देणार नाही देणार देणार पण कळ काढ अगं तुझ्या बापा शपथ दे तू ग पण नुसती कळ काढ जरा माझ्या कशाला मग कोणाच्या घेऊ आता तुझ्या आई शपथ दे तू ग पण जराशी कळ काढ माझ्या नाही का तुमच्या म्हणते माझ्या कशाला आई तवेपर्यंत सुद्धा भाकर जाईल अगं तुला स्वयंपाकच करा येत नाही कोणी शिकवलाय कोणाच ठेव जात होता कुठं म्हणजे खायला इनो काय असल्या भाकरी मरतुंगड्या तुरतुंगड्या तुटक्या फुटक्या खाऊन वैताग आलाय पांढरा खऱ्याचा तर न्याय नाही उसा सुद्धा असलं साग आहे अगं दिंड्या निघाल्या वारीला पालख्या जरा खरं बोल जरा खरं बोल हा पण जाऊ द्या जरा माझं पण उस बरं वाटेल मला पण उस माझ्या मेंदूत चांगलं चांगलं सारखं माऊली माऊली जरा शिरल डोक्यातलं काय हाय ना माझ्या सगळा रिंदगुड निघून जाईल हा रिंदगुड लय भरलेला दिसतोय मग काय करायचं लय रिंदगुड अरे नंदी बाईला वर बघ खाली काय मान घालायला लागलाय मी तुझ्या संग बोलतोय मग पीठ काय तुला बघून मळावं लागतंय पीठ मळा येतच घे तुम्हाला मळू येतं मला मळण भाजून खा गेडा केलंय खायला काय केवायचंय तुझं बोललं ऐकलं असलं वाटच भरलं माझं लगेच फोन घेऊ म्हणलं निसतं अग आपल्या परिस्थितीच्या अनुसार नाही मला उद्याच पाहिजे दम धीर तर कसलाच नाही बोललं तर खरं बोलायचं देतो म्हणलं तर खरं द्यायचं अगं देतोय पण दम धीर काय आहे का नाही थोड्या पैशाच आहे काय ते मग असला आणून देऊ का तुला 10-20 हजाराचं उद्याच देतो माग पुढं 1 सेकंद थांबत नाही उद्या ह्या टायमाला तुझ्या हातात फोन चालतंय का चालतंय का मग काय 4-13 पैसे लागते गोळा करूस तर दम फिम निघतोय का नाही काय ते म्हणच आहे मरण पाहिजे सोमवारीच येरीवारी नाही मेलं की चालत हा काय करते तोंड उचलून करायला दिवसात म्हणलं घरी काय तर खावं म्हणून बाय मला स्वयंपाक बनवायला लावला शनिवार सोमवार म्हणलं नाही आज शनिवार आहे म्हणलं बाय मला भाज्या रगील बनवले पण खा घास अजून ताट करायचा घास मोडून तोंडात घालाय आधी आयफोन कधी द्या आधी ती सांग कशाला खातोय चांगलं फेकून आणलं की तोंडावर कशाला भूक लागते आता लग्नाचा वाढदिवस गेला तुला काय दिलं नाही आता एक आयफोन मस्त
मस्तपैकी आणूया. आणि कधी आणूया म्हणजे आणूया पुढल्या वर्षी. अहो मग जेव्हा आणायचं तेव्हाच बोलायचं ना. पुढल्या वर्षी आणायचं ना म्हणजे सर म्हणायचं का पाड तू तुला आयफोन. कशाला उगं खोट्या गप्पा अगं मारायच्या? खोटं नाही, लग्नाचं जाऊ दे ते झालं. अशा हॅपी अॅनिव्हर्सरी किती तरी येते ते जाते, पण तुला तुझा आयफोन गिफ्ट म्हणून दिला म्हणजे झालं की. दिला हा दिला मला आयफोन गिफ्ट. बरं आयफोन राहू दे, तुला दुसरं काय गिफ्ट पाहिजे सांग. काय सांग ग मला. का नग मला काय आयफोनच पाहिजे. आयफोनच पाहिजे. बघ तुला आयफोन द्यायचा, पण तो मला सोडायचा. अजिबात नाही. सोड चिठ्ठीच द्यायची, तुला आयफोनच देणार. मला सांगू का तुम्हीच म्हणला की मला आता म्हणता का तुला आयफोन देऊन मला सोडची ती म्हणजे किती लबाड माणूस आहे. सांगा. अगं लबाड नाही, खरंच बोलतोय ग. काय खरं बोलतो तसला गटका पण करू ना मायापाशी. कोण गात पण करतय, तू करते का मी करतोय. मग कशाला मग खोटं बोलला तुम्ही मला. तुला देतोच म्हणलं की आयफोन. कधी उद्या म्हणलं तर देतो. आणि द्यायचं ना. स्टॅम्पवर उद्याच मला लिहून दे, लगेच आयफोन आणून देणार. प्रत्येक कामात तू माझ्या प्रत्येक कामात तू माझ्या अडचण करते. तुला आयफोन देणार, तू उद्याच मला स्टॅम्पवर सही करून द्यायची. कोरे काय म्हणून काहीच नाही, नुसती सही करून द्यायची. तुमचा काय तर हेतू मोठा असेल मग. कसं येतोय काय तुझ्या नावावर इस्टेट आहे का कुठं काय आहे ती बाबा घ्यायची की खरकाटून म्हणायला काय हाय काय. तुम्हाला सोडायचं असं काय तर त्यात द्यायचं तुम्ही. मग उघडच आहे ना, आ? तुला पाहिजे ती वस्तू भेटली, तुझ्या प्रिय वस्तू तुला भेटली, मग नवरा तुझ्या काय कामाचा आहे सांग की. मला काय सुद्धा. ओ इथं नवऱ्याला दिवसा फास लागलाय, लोकांचे 4 पैसे दे जायचं नाही, मला फक्त पाहिजे म्हणजे पाहिजे. हा ऐकून ऐकून मी म्हातारी दडर झाली. मला काय सांगा गाणं तुमचं काहीच नाही. अगं दटरीने तुझा केस एक डोक्याचा पिकला नाही कुठं. कलप करते मी कलप त्यामुळे पिकत नाही. वांगाला लावती वय. बघायला लावते. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. काय काय बोलायचं ते बोला. काय अगं खरं बोललं की सख्या आयला राग येतो म्हणच आहे. कशा मिरच्या जमते ते आता. कशाला मला मिरच्या जमते ते तेव्हा? हा मला कशाला लय मिरच्या तोंडवर उचलून बोलाय 3दा पाहिजे मला उद्याच. अरे छापखाना काढलाय काय, काय दम देर हाय दे तू म्हणलं म्हणून काय लगे तू हरभऱ्या झाडावर चढवून ढकलून द्यायला लागली पाकन हातपाय मोडायला. तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं वा सकाळ धरणं. अवय खरंच तुम्ही लय लबड बोलताय. नुसतं वचन देता. गो खरं तू गो असं कर. नुसतं मोठं तर बोलताय, ढगात गोळ्या हाणताय. बस काय सांगत आता मग. तुमचा आयफोन लागून काय सांगत तुम्हाला. मी पण नग ना, मी कसं म्हणलं. आताच म्हणली तुमचं काहीच नग, मला आयफोन बी नग तुम्ही बी नग. आता एवढ्यातच म्हणली. आत खरं बोलला का, खरं बोल. हे बसावं. हा काय लागा तू सारखं जर अशी करत असली ना माझ्या डोक्यावरनं पाणी गेलं. बाबा तो आधी पाणी आटलं का झालं पाऊस पडला आणि तुमच्या डोक्यावरनं पाणी पडायचं म्हणल्यावर पुरुष जाणार त्यात बुडून शिना. काय तुमचं पाणी तुम्ही घाला तिथं, खाली काय पडू देऊ नका पाणी. अग किती बी मोठा तुम घाल, एकदा आलेला लोंडा थांबत नसतो. होय होय. हा हा. तर खरंच मित्रांनो हिला आयफोन द्यायचा आहे, हिला आयफोन द्यायचा होता, पण आपल्याकडे थोडीशी मिस्टेक झाल्यामुळे आपलं पेमेंट थोडं खर्च गेलं. एक काय तर कारण असते ती, काय तर अडचणी असते त्यात ती गेलंय. तर हिला लग्नाच्या वाढदिवसा दिवशी त्याला ती गिफ्ट द्यायचं होतं, पण त्याला बी माहित आहे की ती पैसे कुठं गेले तर ती. होय, आता कसं? गोड बोलू नका तुम्ही आता. मला अजिबात गोड बोलायचं नाही. तुम्ही खोटं बोलला ना असं लक्षात ठेवा. अगदी तू ग पैसे तूच तुझ्या हाताने दुसऱ्याला पैसे दिले, ती येऊ दे तुला घेऊन देणार. शपथ